ओम श्री सद्गुरवे नमः. तो परमात्मा पांडुरंग आहे ना, तो सर्व सुखाची खाण आहे, आगर आहे आणि त्यालाच भेटण्याची तीव्र तळमळ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना होते. पाहूया काय म्हणतात त्या पुढच्या अभंगात, जो गायला आहे सौ दीपाली कदम यांनी. ओम श्री सद्गुरवे नमः. मनुष्याच्या जीवनात अनेक आवडी असतात. धनाची, मानाची, कुटुंबाची, यशाची. पण संतांच्या हृदयात एकच आवड असते भगवंताची. ज्या दिवशी मनाला विठ्ठलाची गोडी लागते, त्या दिवशी संसारातील इतर सर्व आकर्षणे आपोआप फिकी पडतात. मन पांडुरंगाच्या रंगात असे रंगून जाते की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचेही भान राहत नाही. विटेवर उभ्या असलेल्या त्या सावळ्या सगुण विठ्ठलामध्येच निर्गुण निराकार परब्रह्माचे दर्शन घडते. भक्तीची ही उत्कट तळमळ, भगवत प्रेमाची ही पराकाष्ठा आणि सगुणातून निर्गुणाच्या साक्षात्काराचा अद्वैत अनुभव संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझे जीवीची आवडी या अभंगातून अत्यंत रसाळ शब्दात व्यक्त केला आहे. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, पाहता रूप आनंद साठवे, पाहता रूप आनंद साठवे. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खूण, रूप विटेवरी दाविली खूण, रूप विटेवरी दाविली खूण. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी.
पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी.